वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल वर्ल्ड ऑफ सनशाईन. नंतर ब्लॉग बनवते बिकॉज अर्नवीमुळे मला काही जमत नव्हतं, पण लष्कराने चांगलं मोटिवेट केलेलं आहे आणि म्हटलं चला वटपौर्णिमा आहे आणि आम्ही दमणला शिफ्ट झालेलो आहोत, तर ब्लॉग काढूया. ब्लॉग काढण्यात काही नाही, ब्लॉग काढते आहे, बट काय होतं ना, मला एडिटिंगला वेळच नाही मिळते. सो दॅट की तुम्हाला तर माहितीच असेल, एडिटिंगला खूप जास्त वेळ लागतो. व्हिडिओ तर आपण शूट करून घेतो, पण एडिटिंगला खूप वेळ लागतो आणि चांगलं कंटेंट द्यायचं असेल तर एडिटिंग चांगली व्हायलाच पाहिजे. सो त्याच्यामुळे ते होत नव्हतं. आता वेळ काढावा लागणार आहे आणि वेळात वेळ काढून थोडं रात्री जागून एडिटिंग करूया आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवूया. सो दॅट्स इट. आणि मी झालेली अशी छानपैकी तयार. जास्त काही नाही, थोडीशीच तयार झालेली आहे, कारण पाऊस चालू आहे इथे आणि पावसामुळे मग खाली जाणं, ते साडी वगैरे खराब होणार, म्हणून जास्त काही तयार नाही झाली आहे. आणि अर्नवीने मला काही सुचूच देत नाही. तिला आता जस्ट झोपवलेलं आहे मी. तिला झोपून मी पटकन रेडी झाली आणि जाईल आता खाली पूजेसाठी. सो सकाळपासून जे काही रुटीन आहे ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. सो ते पण. आणि इकडे अर्नवी झोपलेली आहे, तर तिला जराही आवाज सहन होत नाही, म्हणून मी हळू आवाजात बोलते. तर ती झोपली तोपर्यंत मी माझं सगळं काही आवरून घेते आणि मग ती उठल्यावर मी तुम्हाला तिचे गेम्स दाखवेलच. सो स्टे ट्यून. सो अर्नवी झोपलेली असते तोपर्यंत मी माझं आवरून घेते सर्व, आणि आमचा दोघांचा चहा होतो निवांत. आम्ही दोघं चहा घेतो, कारण अर्नवी उठल्यानंतर आम्हाला निवांत असा वेळच मिळत नाही, म्हणून मग आम्ही शांत मस्त दोघं जण बसून चहा घेतो. त्यानंतर अर्नवी उठते, मग त्यानंतर ती ज्यूस पिते आणि मी तिची मालिश करते. सो आज ती डाळिंबाचा ज्यूस पिलेली आहे आणि त्यानंतर तिची मालिश करून अंघोळ घातलेली आहे मी तिला छानपैकी, आणि आता तुमच्यासमोर ती आलेली आहे. सो आता मी तिची तयारी करते आणि ती थोडी देखील शांत राहत नाही, नुसती ती आता पळायलाच बघते सगळीकडे. ती रांगायला लागली तेव्हापासून तर विचारायलाच नको, तिला सगळ्या गोष्टी हव्या असतात. सो ती आता एक एक गोष्टी घेतच असते आणि खूप त्रास देते. मी अर्नवीसाठी कोणते प्रोडक्ट्स वापरते खूप जण विचारत होते. सो मी सेबामेडची क्रीम अर्नवीच्या फेससाठी यूज करते आणि त्याचबरोबर सेबामेडचाच शॅम्पू देखील यूज करते तिला. आणि फेस पावडर म्हणाल तर मी तिच्यासाठी मॉम्स्कोचा फेस पावडर यूज करते आणि साबण देखील मी तिला हिमालयाचं यूज करते. हिमालयाचा साबण बेस्ट आहे, पण बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते मला एवढे काही आवडत नाही. दॅट्स वाय मग मी हे वापरते. मला सेबामेडची क्रीम तर खूप जास्त आवडते अर्नवीसाठी. आणि हे मॉम्स्कोचं बॉडी लोशन आहे, जे तिचे अंघोळ झाल्यानंतर मी इन्स्टंटली तिला लावते. आणि रोज बॉडी लोशन मी अर्नवीला लावते आणि त्यानंतर तिच्या अंगाला पावडर लावते पूर्णपणे व्यवस्थित, आणि मग तिला छान असं तयार करते. मार्कचं टमी रोल ऑन, त्याच्यानंतर आफ्टर बाईट रोल ऑन, ते सगळं काही मग मार्कचं यूज करते. आणि ही रॅश क्रीम आहे, ही पण मॉम्स्कोची आहे. अर्नवी 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 एक सेकंड शांत राहत नाही. आणि याचं छोटं पाऊच केलं म्हणजे मला जे हवं आहे ते मी याच्यातच ठेवते सगळं काही. हिमालयाचं काजळ यूज करते मी. डोळ्यांमध्ये मी अर्नवीचे टाकत नाही, कारण डॉक्टर देखील नाहीच म्हणतात. सो हे मी फक्त तिला इकडे वगैरे लावण्यासाठी, पायाला लावण्यासाठी हे काजळ यूज करते. आफ्टर दॅट मी तिच्यासाठी हे मॉम्स्कोचं लिप बाम आहे ते यूज करते, कारण बाळांचे ओठ लगेच कोरडे पडतात आणि त्यामुळे ते काळे देखील होतात म्हणून. आणि हा अर्नवीचा आहे ब्रश. सो हा उठले मी तिला ब्रश याच्यानेच करते. ती 3 महिन्याची असल्यापासून मी हा ब्रश यूज करते अर्नवीला. याची आहे. त्यानंतर याच्यात आहे मॉस्किटो रोल ऑन. जर कुठे जायचं असेल गार्डनमध्ये वगैरे, अर्नवीला पार्कमध्ये खेळायला घेऊन जायचं असेल तर मी हे मदर्स पर्सचं आहे, हे देखील चांगलं आहे. आणि त्यानंतर मी तिला स्टिकर्स देखील यूज करते, जे की आहे ममाअर्थचे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच. सो हे सगळं काही मी तिला यूज करते. अर्नवी झाली आहे रेडी. अर्नवी हाय. अर्नवीला तिच्या खूप जास्त
आता पूजेचं ताट तयार करून घेते आहे. हे बघा, आणि इथे अर्नवीचं बीटरूट शिजतंय. सो तोपर्यंत आपण ही तयारी करून घेऊया. तांब्या भरून घेते व्यवस्थित. पूजेची तयारी झालेली आहे. आंबे घेतलेले आहेत, त्यांना धागा बांधून घेतलेला आहे. गव्हाची भरतात, पण ॲक्च्युअली माझ्याकडे आता गहू अवेलेबल नाही आहे. सो मी तांदूळ घेतलेले आहे खाली. आणि हे पूर्ण पूजेचं ताट. आता याच्यात दिवा लावते आणि अगरबत्ती वगैरे ठेवते. बाकी एव्हरीथिंग इज डन. अर्नवीची प्युरी आहे रेडी. आता तिला भरवते मी छान. आता मी झालेली आहे रेडी. अर्नवी झोपलेली आहे. तिला झोपून आता मी जाते पूजेला. काय सो आता आम्ही चाललोय पूजेला खाली. सोसायटीमध्येच झाड आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही जास्त लांब जाण्याचं. तर आता आम्ही पूजेला जातोय. आली मी 10:30ला घरी आली. त्यानंतर आवरलं सगळं काही. अर्नवीचं पाहिलं, तिला जेवायला दिलं आणि आता बघा अर्नवी अशी खेळते छानपैकी. अर्नवी हाय हाय. हाय अर्नवी, व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग अर्नवी? सो आता भरपूर अजून कामं आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि बाकीचे कंटेंट देखील येत राहील. दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टिल देन टाटा बाय बाय.